स्वागत आहे सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर येथे मला फुलोरा बनवायचा आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी इथे रवा घेतला. रवा छान चाळून घेतलेला आहे आणि 2 चमचे मी ते साखर टाकलेली आहे. पोहे खायचे चमच्याने 2 चमचे साखर टाकली, त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते छान असं साखर विरघळू द्यायची आहे. त्यानंतर मग यामध्ये मिक्स करायचे आहे. तर यामध्ये 1 चमचा आहे तुम्ही तूप टाकणार आहे, 1 किंवा 2 चमचे. तर इथे असं तूप टाकलेलं आहे मी 2 चमचे यामध्ये रव्यामध्ये, आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जी आपण साखर ठेवली होती मी विरघळण्यासाठी पाणी टाकून, तर ती यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे तुम्ही दुधानं किंवा पाण्याने सुद्धा म्हणजे असं भिजवू शकता, दूध किंवा पाणी. तर मी इथे पाण्याने भिजवून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे. तर फुलोरा तुम्ही रव्याचा सुद्धा करू शकता, किंवा गव्हाच्या पिठाचा किंवा मैदा सुद्धा वापरू शकता यासाठी. तर मी इथे रवा घेतलेला आहे. तर याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी रवा चुरून घेतलेला आहे. तर याला आता 15-20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. आता आणखी हा हे होतो, फुगतो, हा फुलतो. तर याला असंच झाकून ठेवायचं आहे. तर इथे मी 15 मिनिटं उंडा झाकून ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे तो. आणि पातळ झाला होता तेव्हा, चुरला होता तेव्हा, तर आता छान असा निबर झालेला आहे. आणि त्यानंतर मग मी इथे फुलोरा आहे तो लाटायला घेतला. तर छोटे छोटे त्याचे बॉल बनवून, पिठाचे छोटे छोटे बॉल बनवून ते मी इथे लाटायला घेतले आहे. आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतल्या, लहान आकाराच्या, जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लहान नाही, अशा छान अशा लहान अशा पुऱ्या करून घेतल्या इथे. तर छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहे. आणि नंतर मग मला येथे वेणी तयार करायची होती. वेणी, फणी आणि हे असतात, जोडवे असतात ते, आणि कुंकवाचे करंडे, असं सर्व मला इथे करून घ्यायचं होतं. तर पुऱ्या लाटल्यानंतर मग मी इथे ते तळायला घेतल्या. तर छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत, थोडा जास्त व्हाईट नाही आणि जास्त लाल नाही, तर अशा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतल्या.
तर येथे मी वेणी बनवत होते. तर वेणी बनवायला खूप आवडतं मला. आणि महालक्ष्मी असतात, गौराई बसलेल्या असतात, तेव्हा पण फुलोरा करावा लागतो. तर त्यामध्ये पण मी करत असते, माझ्याच हाताने असं वेण्या करत असते. आणि कुंकवाची करंडी आणि फणी असते ती. तर खूप छान आवडतं मला असं बनवायला. तर इथे वेणी तयार झाली होती करून, आणि त्याला असं फूल म्हणून थोडं छोटंसं हे केलं होतं मी, वर आणि खाली असं गोल आकाराचं बनवलेलं होतं तिथं पिठाचंच. आणि त्यानंतर मग मी तळून घेतलं, ती वेणी तळून घेतली. कुंकवाची करंडी पण तयार करून घेतली मी, ते पण तळून घेतले. अगोदर एक बनवली होती वेणी, पण ती काय झालं माझ्याकडून मोडून गेली. तर इथे वेणी तयार करून घेतली होती मी, तर मग ती तळून घेतली. तर इथे फुलोरा तयार झालेला आहे माझा. त्यामध्ये लाडू, 5 लाडू, 2 जोडवे आणि 1 वेणी आणि 2 हळदी कुंकवाचे करंडे, आणि त्यामध्ये फणी पण आहेत, म्हणजे कंगवा. तर तो छान असा काठी चमचने मी तयार करून घेतलेला होता कंगवा. आणि पुऱ्या पण आहेत, तर पुऱ्या पण तळून घेतल्या आणि थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला आहे. तर महालक्ष्मी असले तेव्हा आम्ही असंच फुलोरा बनवत असतो. तर वेगवेगळी पद्धत आमच्या इकडे असंच बनवतात. तर त्यानंतर मग मी इथे डबा आहे, चापट डबा, तर मग त्यामध्ये मी भरून ठेवला फुलोरा. तर आणि तसा डबा मी घटासमोर ठेवणार होते नैवेद्य म्हणून. तर पाणी फिरवलं आणि तो डबा ठेवून दिला, कारण उंदरं खूप झालेले आहेत. तर मग असं आमचं खालीच आहे घर, तर मग उंदरं बाहेरचेच जास्त येतात. तर त्यामुळे मग मी असं डब्यामध्ये ठेवला. आणि म्हणजे धन आहे ते पण खूप छान उगवलेलं होतं, पण ते उंदरांनी म्हणजे असं कुरतडून काढलं होतं थोडं, तर त्यामुळे पतलं दिसत आहे. तर मी असं डब्बा झाकून ठेवला. आणि त्यानंतर मग आमच्या भावांना जायचं होतं दसरा मेळाव्यासाठी. तर मग त्यांच्यासाठी पुऱ्या बनवायच्या होत्या मला, तिखट पुऱ्या. त्यांना सकाळीच जायचं होतं, म्हणजे 3 वाजता दसऱ्याच्या दिवशी. तर मग म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा, थोडा क्लिप आहे, तर मग यामध्ये मी जोडली. तर त्यांना जायचं होतं दसऱ्यासाठी, तर मग दसरा मेळाव्यासाठी. तर मग त्यांना सकाळी जायचं होतं. तर मग म्हणजे रात्रीच मी पुऱ्या बनवून ठेवल्या होत्या इथे, तिखट पुऱ्या. तर तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मग हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं जिरं आणि मीठ मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते पिठामध्ये मिक्स केलं. त्यामध्ये थोडं ओवा होता, तो पण टाकला क्रश करून, आणि छान असं पीठ चुरून घेतलं. आणि थोडं 20 मिनटं असं रेस्ट करण्यासाठी ठेवलं. त्यानंतर मग पुऱ्या बनवून घेतल्या मी, आणि थंड झाल्यानंतर मग अशा पेपरमध्ये रॅप केल्या. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केला, थोडेसे शेंगदाणे टाकून त्यामध्ये छान भाजून हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केला. आणि ते गोड लोणचं होतं, ते पण दिलं एका याच्यात. तर 4-5 जण होते ते, तर मग असं थोडंसं जास्त दिलं होतं मी प्रमाणात. तर म्हणजे सगळे मिळून खातात. तर असा काही म्हणजे असा काही व्हिडिओ होता. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट्समध्ये म्हणजे कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.